हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 13. अविरा गडबडीतच रूम बाहेर पडणार होती, पण दारातच उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून ती थोडीशी घाबरली. आता पुढे अंगावर सफेद शर्ट, ज्याची नक्षीदार कॉलर, त्यावर काळा कोट ओढून हॉटेलमध्येच काम करणारा एक वेटर तिच्यासमोर उभा होता. येस? अविराने प्रश्नार्थी भाव चेहऱ्यावर आणत त्याला विचारलं. त्याच्या हातातील नाश्त्याने भरलेला ट्रे बघता तिला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तिने नाश्ता ऑर्डर केला नव्हता. तिच्या हातातील मोबाईलची रिंग वाजली. मिस्टर सोलमेट नाव बघता तिने मोबाईल उचलून सरळ कानाला लावला. गुड मॉर्निंग, मिस्टर सोलमेट म्हणाला. व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्ही माझ्यासाठी ब्रेकफास्ट पाठवलाय? अविराने चाचरतच प्रश्न केला. हो, ब्रेकफास्ट करून घे, भूक लागली असेल तुला, मिस्टर सोलमेट काळजीतच म्हणाला. मला उशीर होतोय, सम्याने कॅब बुक केलीये. इव्हन कॅबवाला निघून पण गेला असेल. मला इंटरव्ह्यूला जायचंय, अविरा म्हणाली. कॅबवाला नाही निघून जाणार, डोंट वरी. तू पटकन ब्रेकफास्ट करून घे. उपाशीपोटी घराबाहेर पडणं चांगली गोष्ट नसते, मिस्टर सोलमेटने तिची काळजी करतच म्हटलं. ओके म्हणत अविराने तिच्या समोर उभ्या असलेल्या वेटरला ब्रेकफास्ट आत नेऊन ठेवायला सांगितलं. अविराने गडबडीतच ब्रेकफास्ट केला. खरं तर तिला सुद्धा खूप भूक लागली होती, पण अजून उशीर नको व्हायला हा विचार करून तिने तिला जाणवणाऱ्या भुकेकडे लक्ष नाही दिलं. पण मिस्टर सोलमेट आपल्या बाबतीतल्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो हे बघून तिला खूप छान वाटलं. 10च्या दरम्यान अविरा द ग्रँड हब हॉटेलच्या बाहेर आली. ती ज्या हॉटेलमध्ये राहत होती त्या हॉटेलपेक्षा तिला तिच्या नजरेसमोर दिसणारं हे हॉटेल जास्त मोठं दिसत होतं. हॉटेलच्या चहूबाजूने वाढलेली हिरवळ बघता तिला दीक्षित निवासासमोर तिने वाढवलेल्या रोपट्यांची आठवण झाली. तेव्हा ती स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती. अवे, दुरूनच समीरने तिला आवाज दिला. तसं ती स्वतःला लागलेल्या तंद्रीतून बाहेर पडली. गडबडीतच ती समीर समोर येऊन उभी राहिली. समीर तिच्याकडे बघतच राहिला. उशीर नाही ना झाला मला, अविराने त्याला विचारलं. समीरचं तर तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. आवाजत समीर तिचं बदललेलं रूप बघतच राहिला. भारी आयटम दिसून राहिली बे तू, समीरने अविराचे गाल ओढतच म्हटली. समीरच्या अशा कृत्याने अविराच्या ओठांवर हसू उमटलं. गाल सुद्धा हलकेच गुलाबी झाले तिचे. मिळेल ना मला जॉब? रिसेप्शनिस्टसाठी परफेक्ट दिसते ना मी, अविराने विचारलं. एकच नंबर, समीर तिच्याकडे बघत म्हणाला. जाऊयात, अविराने विचारले. तिचे केस थोडे विस्कटले होते, जे समीरने नीट केले आणि तिला घेऊन तो हॉटेलमध्ये शिरला. हॉटेलमधील एका रूममध्येच क्रिशचे वडील, म्हणजे ज्यांच्या हॉटेलमध्ये अविरा रिसेप्शनिस्ट म्हणून जॉईन करणार होती, त्या हॉटेलचे मालक मिस्टर करण गोहिल हजर होते. क्रिश सुद्धा स्वतःच्या वडिलांसोबत रूममध्येच होता. समीर तिला घेऊन त्या रूममध्ये शिरला. त्या खोलीत क्रिश आणि करण गोहिल सोबत हॉटेलमध्ये काम करणारे सर्व शेफ सुद्धा होते. अविराने समीर सोबत त्या रूममध्ये प्रवेश केला तसे सगळेच तिच्याकडे पाहू लागले. हॅलो अविरा, क्रिशने अविराला हसून ग्रीट केलं. ही तीच का जी ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणार, करण गोहिलने विचारलं. हो, क्रिश एका शब्दातच उत्तरला. सर, जेवणाचं काय करू? गेस्टना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण हवंय, आम्ही घेऊ करायला?
अविराच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या वंशने त्यांना विचारलं, जो त्या हॉटेलमधून जेवण बनवणाऱ्या आचार्यांचा हेड होता. आज खूप मोठे पाहुणे द ग्रँड हब मध्ये येणार होते आणि नेमकं त्याच दिवशी शीला सुट्टीवर होती, जिची महाराष्ट्रीयन पदार्थांवर पकड छान होती. पगार वाढवून द्या आणि त्या हॉटेलमध्ये इतर शेफप्रमाणे मला सुद्धा कायमस्वरूपी नोकरीवर ठेवा, अशी मागणी शीलाने करण गोहिलकडे केली होती. पण करण गोहिलने तिची ही मागणी धुडकावून लावली होती. ब्लॅकमेल करून स्वतःचं कामं साधणारी लोक त्यांना आवडत नव्हती. डॅड, मला वाटतंय की ही लोक मॅनेज करतील. गेस्टना डिश सर्व्ह करण्याआधी आपण टेस्ट करून बघूयात. जर ओके वाटलं तरच आपण त्यांना ती डिश सर्व्ह करू. जर नाहीच आवडली तर आपण पुढचं पुढे बघू, क्रिश म्हणाला. पुढे काय? ऐन टायमाला गेस्ट समोर मान खाली घालायची का? शेफ चांगले हायर करा म्हणून मागे लागलेलो मी, पण हे असं ऐन टाइमला गोंधळ करता तुम्ही, करण गोहिल चिडतच म्हणाले. कोणती डिश बनवायची आहे? मला सगळं काही बनवायला येतं. मी काही करू का मदत? अविराने असं विचारताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर येऊन पडल्या. अविरा खरंच छान जेवण बनवते. तुम्ही तिच्या हातचं जेवण ट्राय करून बघूच शकता, समीर अविराची बाजू घेतच म्हणाला. हे बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष करणं खूप कठीण, वंश समीरला टोकतच म्हणाला. जे गेस्ट येणार आहेत त्यांना महाराष्ट्रीयन डिनर हवाय. पुरणपोळी आणि मोदक तर डिझर्ट म्हणून पाहिजे. जमेल तुला? हे आज रात्रीच्या जेवणाचा मेनू काढ. क्रिशने अविराच्या हातात कार्ड टेकलं. कार्डमध्ये लिहिलेले प्रत्येक पदार्थ अविराला बनवायला येत होते, ते सुद्धा अगदी उत्तमरित्या. मी हे सगळं बनवू शकते. हवं तर मी यातील 1-2 पदार्थ तुम्हाला आत्ता बनवून दाखवते, बघा आवडलं तर, अविरा म्हणाली. करण गोहिल शांत बसून होते. डॅड, एक चान्स देऊन बघूयात. मला असं वाटते अविरा हे सगळं इझिली मॅनेज करेल, क्रिश स्वतःच्या वडिलांना समजवत म्हणाले. 1-2 मेन्यू तिला बनवून दाखवायला सांगा. मी सगळ्यात आधी टेस्ट करेन आणि मगच ठरवेन. करण गोहिलने असं म्हणताच अविराच्या डोळ्यांवर आनंदाचे हसू उमटले. खरं तर रिसेप्शनिस्टचा जॉब तिला नकोच होता. त्यातल्या त्यात जेवण बनवणं म्हणजे तिच्या आवडीचा विषय होता. देवांशला वेगवेगळे पदार्थ लागायचे, जे ती युट्यूबवर बघून बनवायची. हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री तिच्याजवळ नव्हती. डिग्री मिळवलेल्या लोकांना ती मागे टाकू शकेल इतकं छान जेवण ती बनवू शकत होती. क्रिश तिला हॉटेलच्या किचनमध्ये घेऊन आला. खूपच मोठं असं ते किचन होतं. किचनमध्ये असणाऱ्या सर्व वस्तू दीक्षित निवासच्या किचनमध्ये सुद्धा होत्या. ती प्रत्येक वस्तूवरून हात फिरवू लागली. हे किचन आहे. तुला लागणारी प्रत्येक गोष्ट वंशला सांग, तो हेल्प करेल. जर डॅडला तुझ्या हातचं जेवण आवडलं ना, मग तुझी ही वाली नोकरी फिक्स, क्रिश म्हणाला. मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन, अविरा हसतच म्हणाली. क्रिशने द ग्रँड हबचे लोगो असणारं ॲप्रन अविराला दिलं आणि सोबत टोपी सुद्धा दिली. त्या टोपीवर सुद्धा द ग्रँड हबचा लोगो होता. अविराने स्वतःचा अवतार आधी बदलला. वय सोडलेले केस तिने वर बांधत डोक्यावर टोपी चढवली. तुला जे काही लागणार ते मला सांग, आम्ही सगळे मिळून तुला मदत करू. सरांनी तशी ऑर्डर दिलीये, वंश अविराजवळ येतच म्हणाला. हेल्प तर लागेलच तुमची, असं म्हणत अविरा तिला लागणाऱ्या सामानाची यादी वंशला सांगू लागली. ट्रायलसाठी तिने कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात केली. कोथिंबीर वडी बनताच पुरणपोळी बनवायचा विचार तिने केला, कारण रात्री हॉटेलमध्ये येणाऱ्या गेस्टचे हे 2 पदार्थ खूपच आवडीचे होते, असं तिला वंशकडून कळलं होतं. वंश तिला या सगळ्यात भरपूर मदत करत होता. खरं तर अविरा इतकी सुंदर दिसत होती की तिला बघता क्षणी वंश तिच्या प्रेमात पडला होता. तिच्यावरून त्याची नजर काही हटत नव्हती. 2दा-3दा तरी त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय का ते पाहिलं. वयाने तशी ती लहानच दिसत होती. नुकतंच कॉलेज पार पडलं असेल तिचं, असं तिच्याकडे बघून वाटायचं.
मला थोडंसं केसर सुद्धा लागेल. अविरा म्हणाली, पण वंशला तिचं बोलणं ऐकूच नाही गेलं. वंश, त्याला लागलेली तंद्री दूर करण्यासाठी अविराने त्याला आवाज देतच त्याच्या नजरेसमोर बोटांची टिचकी मारली. तसं वंश भानावर आला. सॉरी, ते मी. वंश थोडं अडखळून बोलू लागला. पुढे त्याला काही बोलायला जमलंच नव्हतं. केसर हवं होतं मला, मिळेल का? अविराने विचारलं. वंशने हो म्हणून मान डोलावली आणि तिच्या हातात केसर दिलं. जवळपास 2 तास उलटून गेले. तेव्हा कुठे अविराची पुरणपोळी आणि कोथिंबीर वडी तयार झाली. वंशने दोन्ही पदार्थ छानपैकी सजवून तिला दिले. पदार्थ बनवून झाले तसं क्रिश स्वतःच्या वडिलांना घेऊन किचनमध्ये आला. करण गोहिलने सगळ्यात आधी कोथिंबीर वडी चाखून पाहिली. डोळे आपसुकच मिटले गेले त्यांचे. इतकी सुंदर वडी अविराने बनवली होती. अप्रतिम. कोथिंबीर वडीची स्तुती करतच करण गोहिल म्हणाले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा मोर्चा पुरणपोळीच्या दिशेने वळवला. ती सुद्धा तोंडात टाकल्या टाकल्या करण गोहिलचे डोळे मिटले गेले. पुरणपोळीच्या छोट्याशा तुकड्यात त्यांचं समाधान झालंच नाही. त्यांनी ताटातील संपूर्ण पोळीच पस्त केली. अविराने डोळे मोठे करतच क्रिशकडे पाहिले. क्रिशने तिला अंगठा दाखवतच प्रोत्साहन दिले. अविरा मनोमन खूप खुश झाली. वंश, आजपासून हिला सुद्धा तुझ्या शेफ फॅमिलीत सहभागी करून घे. आपले जे काही स्पेशल गेस्ट आहेत, ज्यांना अशा प्रकारचे जेवण लागतं, त्याच्यासाठी जेवण अविराच बनवेल. तिला हे किचन यूज टू होईपर्यंत तू तिच्याच सोबत राहा. आता सगळे मिळून संध्याकाळच्या तयारीला लागा. अविरा, तू माझ्यासोबत चल. आपण तुझ्या इतर फॉर्मॅलिटीबद्दल बोलूयात. करण गोहिल म्हणाले. अविरा त्यांच्यासोबत निघून सुद्धा गेली. दीक्षित निवासमध्ये आजची सकाळ थोडी वेगळीच होती. अविराच्या हातच्या जेवणाची सवय झाल्यामुळे घरातील मंडळींना त्यांनी निवडून आणलेल्या शेफच्या हातचं जेवण अजिबात आवडत नव्हतं. बेचव नाश्ता खूप वेळ चघळत घरातील मंडळी बसली होती. देवांश तर आज सुद्धा नाश्ता न करताच ऑफिसमध्ये जाऊ लागला. आज रात्री मी जेवूनच येईल. महत्वाची मीटिंग आहे माझी आणि रात्री थोडा उशीर सुद्धा होईल मला. नेहमीप्रमाणे स्वतःच्या आईला आणि आजीला सूचना देतच देवांश म्हणाला आणि कामासाठी निघून सुद्धा गेला. आज अविरा त्याला भेटणार असं बोलली होती. त्यामुळे गाडीत बसल्या बसल्या त्याने तिला फोन फिरवला. अविराने फोन सरळ कट करून टाकला, कारण ती महत्वाच्या कामात होती. अविराची वाढत चाललेली हिंमत देवांशचा इगो दुखवत होती. तिची हिंमतच कशी होतीये माझा कॉल कट करायची, असं म्हणत देवांशने पुन्हा तिला फोन फिरवला. अविराने पुन्हा त्याचा फोन कट केला आणि मोबाईल सायलेंट मोडवर ठेवत ती करण गोहिल सोबत पगारासंदर्भात बोलू लागली. अविरामधील कौशल्य बघता करण गोहिल तिला 50,000 महिना द्यायला तयार सुद्धा झाले. अविराला आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता. सगळं काही ती ठरवत होती तसंच घडत होतं. क्रिश, हिच्याकडून सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून घे, करण गोहिल म्हणाले आणि तिथून निघून गेले. कॉंग्रॅच्युलेशन, क्रिश अविरासोबत हात मिळवणी करतच म्हणाला. माझे सगळे डॉक्युमेंट लागतील ना? अविराने गंभीर होतच विचारलं. ऑफकोर्स लागतील, पण तू अचानक असं का विचारतेस? काय झालं? क्रिशने विचारलं. एव्हाना समीर सुद्धा त्या खोलीत आला. सम्या, माझे सगळे डॉक्युमेंट दीक्षित निवासमध्येच राहिलेत. मला त्या घरी परत नाही जायचं, भीती वाटतेय, अविरा म्हणाली. ते भैताड तुला भेटणार आहे ना, त्यालाच बोल घेऊन यायला. तुला त्या घरी जायची काहीच गरज नाही, समीर थोडं चिडतच म्हणाला. अविराने वेळ न दवडता देवांशला फोन फिरवला. देवांशने पहिल्या रिंगमध्येच तिचा फोन उचलला. जाणून बुजून मला त्रास देतेस ना? माझे फोन कट करून ॲटिट्यूड कसला दाखवतेस तू? मला हौस नाही आली तुला फोन करायची. डिवोर्स हवाय म्हणून कॉल करतोय एवढं लक्षात ठेव. एका सहीसाठी किती दिवस तुझ्या मागे फिरत राहू? देवांश रागातच तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागला. मला माझे सगळे डॉक्युमेंट हवे आहेत.
जे मी तुमच्या घरी विसरली. ते डॉक्युमेंट घेऊन हॉटेल द ग्रँड हबमध्ये मला येऊन भेटा. मी सह्या करायला रेडी आहे. देवांशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आविराने बोलायला सुरुवात केली. देवांशचा राग आणि चिडचिड सहन करण्याची आपल्याला गरज नाही, एवढं तिला समीरने समजून पाठवलं होतं. तुझे डॉक्युमेंट घरी राहिले तर तू स्वतः ते घरी जाऊन घे, नोकर नाही मी तुझा. देवांशने तिरसटपणे उत्तर दिलं. तुमच्या होणाऱ्या बाळाचा जीव घ्यायला आली असे टोमणे मला अजिबात ऐकायचे नाही. जर डॉक्युमेंट मिळणार असतील तरच मी सही करेल. तसंही डिवोर्सची घाई तुम्हाला आहे, मला नाही. अविरा म्हणाली. तू खूप जास्तच बोलायला लागलीयस. देवांशने दात चावतच म्हटले. तुमच्या एवढं तर नक्कीच नाही. सही हवी असेल तर डॉक्युमेंट घेऊन या, नाहीतर मला आज सुद्धा वेळ नाही. बाय. एवढं बोलून अविरा फोन कट करायला जाणार तोच, 1 मिनिट असं म्हणत देवांशने तिला अडवलं. मी येतो डॉक्युमेंट घेऊन, तासाभरात द ग्रँड हबमध्ये पोहोचतो मी. एवढं बोलून देवांशने फोन कट केला. देवांशने ड्रायव्हरला गाडी पुन्हा घराच्या दिशेने घ्यायला सांगितली. त्रिशा गॅलरीत उभी राहूनच फोनवर बोलत होती. देवांश खोलीत आलाय याचं भानच तिला नव्हतं. तिचं फोनवर चाललेलं बोलणं ऐकतच देवांश अविराचे डॉक्युमेंट कपाटातून काढू लागला. देवांशची आई आणि आजी या दोघीही मला या घरी नकोय. नुसती चिडचिड करत राहतात. मला असं वाटतंय देवांश सुद्धा या दोघींमुळेच असा चिडचिडा झाला असावा. एका थेरडीची अर्धी हाडं स्मशानात गेली सुद्धा असते, पण वर जायचं नाव घेत नाही. माझं मन तर करतं की दोघींना विष देऊन मारून टाकावं. त्रिशाच्या तोंडून आपल्याला आई आणि आजीबद्दल असं बोलणं ऐकून देवांशचा रागाचा पारा भरपूरच वाढला. काय बोललीस, जरा परत बोल. देवांश मोठ्याने चोरडला. तसं त्रिशा घाबरली. मम्मी मी तुला नंतर फोन करते असं म्हणत त्रिशाने फोन कट केला. माझ्या आई आणि आजीला विष द्यायला निघालीस तू? त्यांना घराबाहेर करण्याची स्वप्न बघतीयस तू? देवांशने राग दाखवतच त्रिशाला विचारलं. तू समजतोयस तसं मला नव्हतं बोलायचं. आजी आणि मम्मी माझ्याबद्दल हे सगळं बोलत होते. ते ऐकून मी मम्मीला उदाहरण देत होती की मी त्यांच्याबद्दल सेम असंच बोलली आणि त्यांनी ऐकलं तर त्यांना किती वाईट वाटेल. मी तर तुझ्या मम्मीत आणि माझ्या मम्मीत भेदभाव नाही करत, पण त्या दोघी तू कामावर गेल्यावर मला खूप टोचून टोचून बोलतात. आपल्या बाळावर याचा परिणाम तर नाही ना होणार याची भीती पण वाटते मला. त्रिशा डोळ्यांतून पाणी काढतच म्हणाले. देवांशला भाऊक कसं करायचं हे त्रिशाला सहज येत. देवांशने तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही, कारण त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त अविराच घुमत होती. अविराचे डॉक्युमेंट घेऊन तो द ग्रँड हबमध्ये जायला निघाला. आजपर्यंत त्याने तिची फाईल कधीच उघडून पाहिली नव्हती, पण आज हातात भेटलीच तसं त्याने ती उघडली. फाईलमध्ये एक सुकलेलं पिंपळाचं पान होतं, ज्यावर अविराने देवांशचं चित्र काढलं होतं. ते बघून देवांशचं हृदय अचानकपणे धडधडू लागलं. खूप वेळ तो ते पान हातातच पकडून होता. पुढे अविराच्या शाळेचे आणि कॉलेजचे रिझल्ट व सर्टिफिकेट होते. प्रत्येक विषयात तिने आघाडी घेतली होती. फक्त अभ्यासातच नाही तर स्पर्धेत सुद्धा तिने विशेष सर्टिफिकेट मिळवले होते. त्यातच तिचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा होतं. गाडी येऊन द ग्रँड हबमध्ये जवळ येऊन थांबली. देवांशने अविराला फोन करून आपण हॉटेलमध्ये आलोय असं कळवलं. अविरा एक रेसिपी बनवण्यात व्यस्त होती. बाकीची जबाबदारी तिने वंशवर सोपवली आणि ती त्या किचनमधून बाहेर पडली. स्वतःभोवती लावलेला एप्रन तिने एका ठिकाणी ठेवला, सोबत टोपी सुद्धा. रेस्टॉरंटमध्ये ती शिरली. तिची नजर सैरभैर फिरत होती. देवांशला ती फोन करायला जाणार तोच मिस्टर सोलमेटचा फोन तिला आला. हॅलो. अविराने फोन कानाला चिकटवतच म्हटले. डिवोर्स पेपर साईन करताना तुझ्यावर होणारे आरोप तुला पटतायत तरच सही कर. तुझ्यावर लावण्यात आलेले खोटे आरोप तू अजिबात मान्य करायचे नाहीस, मिस्टर सोलमेट म्हणाल. अविराने त्याच्या बोलण्यावर फक्त हुंकार दिला. आय एम विथ यू, घाबरू नकोस, बाय. एवढं बोलून मिस्टर सोलमेटने फोन कट केला. अविरा आजूबाजूला नजर फिरवत
मिस्टर सोलमेट कुठे दिसतायत का ते पाहू लागली. त्यांच्या बोलण्यावरून तरी ते आजूबाजूलाच असतील असं तिला वाटत होतं. देवांशची नजर अविरावर येऊन थांबली. तिचं बदललेलं रूप बघून देवांश खुर्चीवरच उठून उभाच राहिला. अविराला देवांश दिसला तसं ती त्याच्या दिशेने जाऊ लागली. हे कसले कपडे घातलेस तू आणि चष्मा कुठे गेला तुझा? देवांशने एकामागून एक प्रश्न तिला विचारायला सुरुवात केली. माझे डॉक्युमेंट, अविराने त्याच्यासमोर हात धरतच म्हटलं. देवांशने टेबलवर असलेली अविराच्या डॉक्युमेंटची फाईल आणि डिवोर्स पेपर्स दोन्ही अविराच्या हातात दिली. अविरा डिवोर्स पेपरवरील मुद्दे गंभीरपणे वाचू लागली. ती वाचेपर्यंत देवांश तिला न्याहाळत बसला होता. अविरावरून त्याची नजर आज हटतच नव्हती. तुझा चष्मा कुठे आहे? देवांशने पुन्हा विचारलं. मला तुम्ही डिवोर्स पेपरवर लिहिलेले मुद्दे मान्य नाहीत. समीर आणि माझ्यात अनैतिक संबंध नाहीत हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती. त्या जागी तुम्ही तुमचे त्रिशासोबत अनैतिक संबंध आहेत असं लिहिलं असतं तर बरं झालं असतं. ज्या चुका मी केल्याच नाही त्या मी मान्य करून त्या पेपर्सवर सही करेल असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. जे खरं कारण आहे ते डिवोर्स पेपर्सवर लिहा आणि मग माझ्याजवळ माझी सही मागायला या. देवांशच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतच अविरा म्हणाली आणि तिथून जाऊ लागली. देवांशने तिचा हात पकडत तिला अडवलं. एकटक तो तिच्या गळ्यात चमकणाऱ्या हिऱ्याकडे बघत होता. मंगळसूत्र कुठे आहे? नजरेत थोडा राग आणतच देवांशने विचारले. रूप बदललेल्या अविराची किंमत कदाचित त्याला आज समजत होती. अविराने शांतपणे त्याच्याकडे बघत होती. तिच्या खांद्यावर लोंबकळणारे केस देवांशने बाजूला केले. मानेवर 1-2 ठिकाणी लालसर निशाण उमटले होते. हे काय आहे? कोणासोबत तोंड काळं करत होतीस तू? अविरावर चिडतच देवांशने प्रश्न केला. तिच्यावर अजूनही राग गाजवण्याचं काम तो करत होता. अविराने रागातच त्याच्या हातून स्वतःचा हात सोडवला. तुम्हाला मला प्रश्न विचारण्याचा कोणताही अधिकार नाही. तुमच्यात आणि माझ्यात कोणतंही नातं उरलेलं नाही. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं मी जरुरी समजत नाही. देवांशच्या नजरेला नजर मिळवतच अविरा म्हणाली. तिच्या नजरेत भरपूर आक्रोश होता. एकेकाळी जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीचीच तिला आता किळस वाटू लागली होती. त्याच्या शरीराला होणारा स्पर्श सुद्धा तिला नकोसा वाटत होता. अजून डिवोर्स झाला नाही. तू अजूनही माझी बायको आहेस. तुझा हा ॲटिट्यूड मला अजिबात दाखवायचा नाही. अविराचे दोन्ही खांदे घट्टपणे स्वतःच्या हातात पकडत देवांशने म्हटलं. काय होईल पुढे? भेटूयात पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.